नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. अक्षय तृतीया 2024मध्ये 10 मे शुक्रवारी आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या दिवशी आपण जे पण काही कार्य करू या कार्यासाठी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नसते, कारण अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी तुम्ही जे पण काही कार्य कराल, जे पण काही पुण्य कराल, ज्या पण वस्तूंची खरेदी कराल ते अक्षय टिकून राहत असतं आणि यामुळेच आपल्याला अक्षय पुण्य टिकून राहण्यासाठी आपण ज्या पण काही क्रिया करू त्या अक्षय राहण्यासाठी या दिवशी आपल्याला गायला एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे बघा, तुमच्या घरात लक्ष्मी ही अक्षय टिकून राहील. दाही बाजूने घरात अष्टलक्ष्मी येईल. या दिवशी आवर्जून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा आपल्याला करायची आहे. आपण या दिवशी जर का यांची पूजा केली, काही स्तोत्राचे मंत्राचे पठण केले तर हे पुण्य आपल्याला अक्षय टिकून राहते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कुबेर देवताची देखील पूजा करायची असते. कुबेर देवता हे धनाची देवता असतात आणि माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी यांची सेवा पूजा ही आवर्जून करायची असते. त्याचप्रमाणे या दिवशी दान धर्म करण्याला देखील महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाचे फळ देखील आपल्याला अक्षय टिकून राहते. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील भरपूर उपाय करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे आपल्याला आपण मागाल ती इच्छा आपली पूर्ण होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जेवढं पुण्य करायचा प्रयत्न कराल तेवढं पुण्य ते अक्षय टिकून राहणार आहे आणि आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपलं अक्षय टिकून राहणार आहे. आणि याचमुळे आपल्याला आपल्या घरातील जर का काही अडचणी असतील, काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील, पैशाच्या समस्या असतील, लक्ष्मी टिकून राहत नसेल, लक्ष्मी येते पण ती जास्त प्रमाणात बाहेर जात असेल, पैशात वाढ होत नसेल, तर आपण आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी गाईला ही वस्तू आवर्जून खायला घालायची आहे. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. जर का आपण गायीची सेवा केली तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. गायीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. आपण गायीची दररोज पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते, आपल्या घराची भरभराटी होते, आपल्या घरात धनधान्याची कमतरता कधीच पडत नाही. आणि याचमुळे आपण सर्वजण आपल्या देवघरामध्ये गाई वासराच्या मूर्तीची पूजाही करत असतो. ज्या घरामध्ये गाई वासराच्या मूर्तीची पूजा केली जाते त्या घरात कधीच लक्ष्मी ही निघून जात नाही किंवा त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हा नैवेद्य गाईला खायला घालायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही हा उपाय करू शकतात. तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही पोळ्या बनवणार आहात त्यातली पहिली पोळी तुम्हाला घ्यायची आहे आणि यावर तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे. 2 चमचे चण्याची डाळ भिजत घालायची, 10 ते 15 मिनटं भिजत घाला आणि ही चण्याची डाळ या पोळीवर ठेवायची आहे. आणि अशी ही गुळ पोळी आपल्याला या दिवशी गाईला खायला घालायची आहे. तुमच्या घराजवळ गाई असेल किंवा गोठा असेल तर तुम्ही तेथे जाऊन गाईला ही पोळी खायला घालू शकता. तुम्हाला बघा, जाताना शक्य झाल्यास तुम्ही एक तांब्यात पाणी घेऊन जा, थोडंसं हळदी कुंकू घेऊन जा, कागदाच्या 2 पुड्या करा, त्यामध्ये हळदी कुंकू घेऊन जा, अक्षता घेऊन जा आणि हा नैवेद्य तुम्ही घेऊन जा. गाईच्या पायावर पाणी घाला, हळदी कुंकू गाईच्या पायावर टाका, गाईला हळदी कुंकू लावा आणि त्यानंतर आपल्याला हा नैवेद्य किंवा ही एक वस्तू गाईला खायला घालायची आहे. खायला घालत असताना आपल्याला आपली इच्छा ही मनोमन व्यक्त करायची आहे, प्रकट करायची आहे. त्यानंतर गाईला नमस्कार करायचा. गाईला शक्य झाल्यास प्रदक्षिणा घालू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गाईच्या अंगाचा जो पाठीवरचा उंचवटा असतो त्या उंचवट्यावर तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि हात फिरवत असताना तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का तुम्ही तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती जर का गोमातेला सांगितली तर ती लवकर पूर्ण होते. त्याचप्रमाणे तुमची ही सेवा, तुम्ही जो उपाय करणार आहात, जी सेवा करणार आहात याचं फळ हे तुमचं अक्षय टिकून राहणार आहे. आणि यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी गाईला तुम्ही आवर्जून ही एक पोळी खायला घालायची आहे. मग तुम्ही ती दिवसभरात केव्हाही खायला घातली तरी चालेल किंवा तुम्ही घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तर बघा, पुरणपोळी
तुम्ही गाईला खायला घालू शकतात। यामुळे माता लक्ष्मीचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील। आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल। दाही बाजूने घरात अष्टलक्ष्मी येईल। इतका महत्त्व आणि इतका प्रभावी असा हा उपाय आहे। जर का तुम्ही दररोज गोमातेची सेवा केली तर बघा तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला हे मिळणार आहे। जसं आपण कष्ट करतो आणि जर का आपल्याला कष्टाला यश मिळत नसेल, आपल्या नशिबाला जर का साथ मिळत नसेल, तर यासाठी आपण काही उपाय करत असतो आणि त्यातच हा एक उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। एक सेवा म्हणून तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा एक आपलं धार्मिक कार्य म्हणून देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री माता लक्ष्मी किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।